जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते या पदावर 12 नोव्हेंबर 2028 पर्यंत कार्य करतील. आता मदन लोकूर यांच्याविषयीचे हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यांची 4 जून 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 30 डिसेंबर 2018 रोजी ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. त्यानंतर 2019 मध्ये फिजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे अनिवासी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती व दुसऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले ते भारतातील पहिलेच न्यायाधीश आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणकोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलं? तर त्यांनी आपल्या कार्यकाळात गुवाहाटी उच्च न्यायालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा काय म्हणतो, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे व्ही रामसुब्रमण्यम बनले आहेत. व्ही रामसुब्रमण्यम हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून ते आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांच्या आधी या पदावर अध्यक्ष म्हणून कोण कार्यरत होतं? तर न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे त्यांच्या आधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष होते. ते 1 जून 2024 रोजी निवृत्त झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून विजया भारती सयानी यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आता या आयोगाचे व्ही रामसुब्रमण्यम हे पूर्णवेळ अध्यक्ष बनले आहेत. मित्रांनो, आता आपल्याला एक्झाममध्ये व्ही रामसुब्रमण्यम किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या दोन्ही घटकांविषयीची सखोल माहिती सुद्धा नोट करून घ्या. आधी व्ही रामसुब्रमण्यम यांच्याविषयीचे काही महत्त्वपूर्ण पॉईंट नोट करून घ्या. व्ही रामसुब्रमण्यम यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 2006 ते 2016 पर्यंत कार्य केलं होतं. त्यानंतर त्यांना तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आलं होतं. ते या पदावर 2016 ते 2019 पर्यंत कार्यरत होते व 2019 मध्ये त्यांची बदली करून त्यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलं. त्यांनी या पदावर 22 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्य केलं आणि त्यानंतर त्यांची बढती करून त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आलं. ते या पदावर 23 सप्टेंबर 2019 पासून 29 जून 2023 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते याच पदावरून निवृत्त झाले आहेत. बरं, अजून एक छोटासा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते, पण त्यासाठी एक समिती असते. त्या समितीमध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होतो यावर एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर हे पॉईंट नोट करून घ्या. या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि राज्यसभा विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो. हा जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे यात एक अध्यक्ष व 5 सदस्य असतात. त्यापैकी जे अध्यक्षपद आहे या पदावर भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. यात एक महिला सदस्य असावी अशी तरतूद देखील असून या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष यापैकी जे आधी होईल तोपर्यंत असतो. या आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर 12 ऑक्टोबर 1993 मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिल्या बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता भारतातील पहिला बायोबिटुमेन रस्ता हा आपल्या महाराष्ट्रात तयार करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये कुठे? तर महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं असून हा रस्ता नागपूर टिमानसर या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा एक हिस्सा असून सध्या बायोबिटुमेन वापरून 1 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की या रस्त्यासाठी डांबरामध्ये किती टक्के बायोबिटुमेन मिसळण्यात आलं? तर 15% इतकं बायोबिटुमेन डांबरामध्ये मिसळण्यात आलं. हे जे बिटुमेन आहे हे लिग्निन नावाच्या पिकांच्या अवशेषापासून मिळालं असून या रस्त्याची निर्मिती पुण्यातील बायोटेक कंपनी प्राज इंडस्ट्रीज आणि सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तपणे केली आहे. बरं, या रस्त्याचा फायदा काय होईल? तर पारंपरिक डांबरी रस्त्यांपेक्षा बायोबिटुमेन रस्ता हा 40% अधिक टिकाऊ आहे. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये हा सुद्धा आपल्याला प्रश्न पाहण्यास मिळेल, तर नोट करून घ्या. भारतातील पहिला बायोबिटुमेन रस्ता हा आपल्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात बनवण्यात आला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, कोणते विमानतळ हे देशातील पहिले शून्य कचरा म्हणजे झिरो वेस्ट विमानतळ बनलं आहे? मित्रांनो, आता भारतातील पहिलं झिरो वेस्ट विमानतळ हे देवी अहिल्याबाई विमानतळ बनलं आहे. बरं, हे देवी अहिल्याबाई विमानतळ कोणत्या राज्यात स्थित आहे? तर मध्य प्रदेशातील इंदोर या शहरात हे विमानतळ असून इंदोर हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत तर आधीच पहिल्या क्रमांकावर होतं व आता याच शहरातील देवी अहिल्याबाई विमानतळ हे आपल्या भारतातील पहिले झिरो वेस्ट विमानतळ बनलं आहे. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर हे लडाखमध्ये स्थापन करण्यात आलं. तसेच लडाखमध्येच देशातील पहिले अॅनालॉग स्पेस मिशन सुद्धा स्थापन करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. तर राजस्थान राज्यात देशातील पहिला हाय स्पीड ट्रेन टेस्ट ट्रॅक निर्माण करण्यात आला असून पहिल्या खाजगी लष्करी विमान कारखान्याची निर्मिती गुजरात, तर भारतातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली. यासच हैदराबाद या शहरात भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. बरे, जगातील अशा प्रकारचं कितवं केंद्र असेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा प्रश्न पहा, जीएसटी कौन्सिलच्या 55व्या बैठकीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर ही जी जीएसटी कौन्सिलची 55वी बैठक होती याचं आयोजन जैसलमेर या शहरात करण्यात आलं असून या जीएसटी कौन्सिल बैठकीच्या अध्यक्षा कोण असतात? तर अर्थमंत्री याच्या अध्यक्ष असतात आणि निर्मला सीतारामन यांनी या 55व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे. या बैठकीतील निर्णयानुसार प्री पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या पॉपकॉर्नवर 12% कर आकारला जाणार असून त्यात साखर घातल्यास त्यावर 18% दराने जीएसटी लागू होणार आहे. तसेच जुने वाहन खरेदी करणाऱ्यावर 18% जीएसटी लागणार आहे, पण हा कर फक्त कंपन्यांसाठीच आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून हे वाहन विकत घेत असाल तर तुम्हाला यात कर लागणार नाही. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की कोणत्या राज्याने आपत्ती उपकराची मागणी केली आहे? तर ही मागणी आंध्र प्रदेश या राज्याने केली असून आंध्र प्रदेश राज्याच्या मागणीनुसार 1% आपत्ती उपकर असावा व या करावर विचार करण्यासाठी पुढील बैठकीत एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. आता हा प्रश्न पहा, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता श्याम बेनेगल यांचे नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. तर त्यांनी निर्मित केलेला त्यांचा पहिला चित्रपट कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अंकुर. हा त्यांचा पहिला चित्रपट असून याआधी 1962 मध्ये त्यांनी डॉक्युमेंटरीवर सुद्धा फिल्म बनवली होती आणि ती डॉक्युमेंटरी कोणती? तर घेर बैठा गंगा असं त्याचं नाव असून ही एक गुजराती भाषेतील डॉक्युमेंटरी होती. त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करण्यापूर्वी जाहिरात एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि दूरदर्शन या चॅनलसाठी त्यांनी ज्या मालिका बनवल्यात यामध्ये भारत एक खोज आणि संविधान या अत्यंत गाजलेल्या मालिका आहेत. तसेच त्यांनी महात्मा गांधीवर द मेकिंग ऑफ द महात्मा आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगॉटन हिरो हा चित्रपट सुद्धा बनवलेला आहे. बरं, त्यांचं निधन कुठे झालं? तर मुंबईतील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये क्रोनिक किडनी डिजीजमुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर 1934 मध्ये त्यांचा जन्म हैदराबादमधील तिरुमलागिरी येथे झाला होता. त्यांनी 1966 ते 1973 दरम्यान FTII पुणे येथे शिक्षक म्हणून कार्य केलं होतं व त्यानंतर 1980 ते 83 आणि 1989 ते 92 असे ते दोनदा FTIIचे अध्यक्ष देखील होते. त्यांच्या प्रमुख चित्रपटामध्ये निशांत, मंथन, जुनून आणि मंडी या चित्रपटांचा समावेश होतो. तसेच त्यांचा शेवटचा चित्रपट हा 2023 मध्ये रिलीज झाला असून त्याचं नाव मुजीबास होतं व हा चित्रपट मुजीबुर रहमान यांच्यावर आधारित होता. त्यांना त्यांच्या हयातीत जे पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुरस्कार त्यांना 2005 मध्ये देण्यात आला. पद्मश्री या पुरस्काराने त्यांना 1976 मध्ये सन्मानित करण्यात आलं. तर 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. यासच त्यांना त्यांच्या कारकिर्दीत 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. आणि त्यांच्याविषयीचा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्यांना भारतातील समांतर सिनेमाचा जनक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा, ISSF ज्युनियर विश्वचषक 2025चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर हा 2025चा ISSF ज्युनियर विश्वचषक आपल्या भारतात आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेचं आयोजन प्रथमच भारतामध्ये होणार आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, ISSF ज्युनियर विश्वचषक हा आपल्या भारतात आयोजित होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द अनइल्डिंग जज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे पुस्तक आहे हे गौरी ग्रोव्हर यांनी लिहिलं असून या पुस्तकाचे प्रकाशन आपले अटर्नी जनरल R व्यंकटरामानी आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या हस्ते करण्यात आलं. हे जे पुस्तक आहे हे न्यायमूर्ती AN ग्रोव्हर यांच्यावर आधारित आहे. आता हा प्रश्न पहा, भारतीय लष्कराने भविष्यातील युद्धासाठी कोणत्या शहरात
AI इन्क्युबेशन सेंटरची स्थापना केली? तर आता भारतीय लष्कराने भविष्यातील युद्धासाठी बेंगळुरू या शहरात या AI इन्क्युबेशन सेंटरची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांच्या संरक्षणासाठी कोणते ॲप लॉन्च केले? तर आता ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांच्या संरक्षणासाठी जागृती ॲप आणि जागो ग्राहक जागो ॲप हे 2 ॲप लॉन्च केले असून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे जे दोन्ही ॲप आहेत याचं उद्घाटन प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. या जागो ग्राहक जागो ॲपविषयी सांगायचं झालं तर हे ॲप ग्राहकांसाठी एक समर्पित व्यासपीठ असून हे ॲप ग्राहकांना त्यांचे हक्क व सरकारी सेवा आणि तक्रारींचे निवारण याबद्दल माहिती देते. हे जे जागृती ॲप आहे यावर अशा URLची तक्रार करता येते ज्यात डार्क पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे. डार्क पॅटर्न म्हणजे काय? तर काही साईट अशा बनवल्या जातात त्यात ग्राहकांपासून एखादी वस्तू त्यांना विकत घेण्यास भाग पाडलं जातं. अशा साईटना डार्क पॅटर्नच्या साईट असं म्हणतात. या 2 ॲप बरोबरच जागृती डॅशबोर्ड सुद्धा लॉन्च करण्यात आला आहे. मित्रांनो, हे जे दोन्ही ॲप आहेत हे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनी लॉन्च करण्यात आले असून भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. व हा दिवस 24 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर 1986 पासून ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला होता. त्यासाठी हा दिवस 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बरं मित्रांनो, या 1986च्या ग्राहक संरक्षण कायद्यात कधी सुधारणा करण्यात आली? तर 2019 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. यावेळी या राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाची थीम सुद्धा नोट करून घ्या. व्हर्च्युअल हिअरिंग अँड डिजिटल ॲक्सेस टू कन्झ्युमर जस्टिस अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील एकूण किती टक्के क्षेत्र हे वनाच्छादित आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.